आता शिवसेनेत असताना मी 2 वेळा महापौर झालो. बाळासाहेबांनी मला केलं आणि महापौर आणि आमदार दोन्ही होते. ठीक आहे, राजकारण बदलत असतं. सत्तेच राजकारण काही सारखं राहत नाही. मुख्यमंत्री बदलतात, प्रधानमंत्री बदलतात, मेयर बदलले असतील दुसऱ्या पक्षात. सर, बजरंग सोनवणे यांनी आता त्यांनी जे तुम्ही सांगितलं ना की सुनेत्राताईंचा काय अध्यक्ष आता सोमवार मंगळवारी सुनेत्राताई येतील मुंबईमध्ये. त्यांना विचारून आम्ही तर त्यांनाच सांगणार आहोत की तुम्हीच अध्यक्षपद सांभाळलं पाहिजे असं आम्ही त्यांना सांगणार आहोत. आणि आमच्या सुद्धा मनामध्ये तेच आहे की त्यांनाच याचं राष्ट्रीय अध्यक्षपद दिलं गेलं पाहिजे. हे आम्ही आता करणार. जे आमच्या महिला म्हणतात आम्ही सुद्धा तेच म्हणतो आहोत. पण ते आल्यानंतर आम्ही त्यांच्याशी चर्चा करू, काय त्यांना सांगू की तुम्ही ही आणखी जबाबदारी घ्यायला पाहिजे. सर, बजरंग सोनवणे यांनी असा आरोप केलेला आहे की अजितदादा यांच्या प्लेनमध्ये बॉम्ब ठेवला होता की काय, पहिल्यांदा 6 आणि 5च मृतदेह सापडले, अशा प्रकारचा बजरंग सोनवणे यांनी आरोप केला. काय मला सांगायचं, काय हे लोक सगळे निवडून आलेले लोक आहेत, त्यांच्याकडे काय पुरावे आहे. रोज नवीन नवीन कोणतरी काहीतरी बोलतो आणि मीडियामध्ये मग ते सगळं सुरू राहतं. मला असं वाटतं की याच्यावर काहीच न बोललेलं बरं. सर, रामदास कदम, शिवसेनेचे नेते रामदास कदम असं देखील म्हणतात की शरद पवार यांनी पक्ष ताब्यात घेतील म्हणून सुतक पडण्याआधी जे आहे ते सुनेत्रा पवार यांना शपथ घ्यायला सांगितली. सुनील तटकरे यांनी, प्रदेशाध्यक्ष जे आहे. अरे बाबा, तो सगळा पक्षाचा निर्णय होता, तो एकट्या काय तटकरेचा निर्णय नव्हता काय. आणि त्यांना विचारूनच जे आहे हे सगळं ठरलेलं आहे, सुनेत्राताईंना विचारून. आणि मला कळत नाही की आता तुम्ही सारखं सारखं विचार अध्यक्ष कोण होणार, अध्यक्ष तुम्हाला काय घाई झाली. मग आम्ही त्याच्यावर काय बोललो की तुम्ही परत म्हणणार मग यांना काय घाई झाली. अरे वा, पहिल्या दिवसापासून तुम्ही मर्जर कधी होणार, मर्जर कधी होणार, त्यावेळेला तुम्हाला घाई नाही झाली. पक्षाने आम्ही निर्णय घेतला. 4थ्या दिवशी आम्ही त्यांना उपमुख्यमंत्री आणि आमचा नेता बनवलं. आता याच्या पुढे सुद्धा जे आहे त्यांना विचारूनच सगळे निर्णय होतील. अंजली दमाने यांचे आरोप जे आहेत ते अद्यापही थांबत नाहीये. त्यांनी अक्षरशः पार्थ पवार आणि अनेक म्हणजे सुनील तटकरे वगैरे यांची नावं घेतली की यांचाच. चला ठीक आहे, धन्यवाद सगळे. चला. मुंबई महापौर पदावरूनही छगन भुजबळ यांनी वक्तव्य केले. राजकारण बदलत असतं असं सूचक वक्तव्य छगन भुजबळ यांनी केले. बजरंग सोनवणे यांनी अजित पवार यांच्या विमान अपघाताबद्दल केलेल्या वक्तव्याबद्दल छगन भुजबळ यांनी खासदार जर असं बोलत असतील तर काय बोलावं असा सवाल केला. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सुनेत्रा पवार यांनीच राष्ट्रवादी काँग्रेसचं अध्यक्ष व्हावं अशी आमची भूमिका आहे. ती भूमिका जशी आमच्या पक्षाच्या महिला नेत्यांनी मांडलेली आहे तीच भूमिका आम्हीही मांडतोय. सुनेत्रा पवार जेव्हा मुंबईमध्ये येतील त्यावेळेस त्यांना ही विनंती केली जाईल. राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवारच व्हाव्यात अशी आमची इच्छा असल्याचं वक्तव्य छगन भुजबळ यांनी केलं.